नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना माझा खूप खूप नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, काल खरं तर पुणे शहरचा पेपर या ठिकाणी झाला आणि आपण तो पेपर पाहिला सर्वांनी. काल मी पुण्यातच होतो, पुण्यातून मी लाईव्ह पण घेतला होता, तुम्ही तो लाईव्ह पण पाहिला. भरपूर विद्यार्थ्यांनी तो लाईव्ह सुद्धा पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आता बरेच वाजलेले आहेत, आजचा दिवस गेलेला आहे जवळजवळ आणि याच्यात खूप व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. बऱ्याच लोकांना तुम्ही कट ऑफ संदर्भात विचारला आहे. तुम्ही इंस्टाग्राम असन, टेलिग्राम असन, तुमचं युट्यूब असन, काय अजून असन तिकडं असेल, तुमचे तज्ञ मार्गदर्शक असतील, भरपूर लोकांकडून तुम्ही कट ऑफच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. यस, ओके. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही खूप ते कट ऑफ जे आहे ते सगळे कट ऑफ एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहिलेले आहेत. आता आपण जे कट ऑफच्या संदर्भात बोलणार आहे ते फक्त एक मोजून 10 मिनिटं मी तुमची वेळ घेणार आहे, 10 ते 12 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. मात्र तुम्ही जर पुणे शहरला लेखी परीक्षा काल दिली असेल आणि तुम्हाला जर मार्क किती असतील आणि काय असावेत यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, हार्दिक सर द नेम ऑफ रियालिटी. आपल्याकडे अजिबातही बिलकुल कुठल्याच प्रकारचे काही चालत नाहीत. मुलींचा कट ऑफ बनवला होता का व्हिडिओ, 39 वरती मुलींचा ओपनचा कट ऑफ लागल. 10 दिवस आधी सांगितलं होतं 39च लागला. मुलांचा आधी सांगितलं होतं 43 लागल, 43च लागला. आता मी हा कट ऑफ सांगतोय आणि अजून एक गोष्ट सांगतोय, हा व्हिडिओ नंतर आपला अजून एक लाईव्ह येईल. हा लाईव्ह मध्ये आपण तो संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्या मी तो लाईव्ह घेईल. त्या लाईव्ह मधून आपण विद्यार्थ्यांचे मार्क पाहणार आहे सगळे आणि त्याच्यानंतर परत एक व्हिडिओ टाकेल. त्यानंतर आज आपली जी डेट आहे, आज आपल्याला हरकत घ्यायची प्रश्नांवरती, ती हरकत घेण्याची आजची डेट आहे, बरोबर. हा, त्याच्यानंतर उद्या प्रीवाइज आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की येईल. त्याच्यानंतर मार्क लिस्ट पडतं आपली, म्हणजे मार्क लिस्ट मे बी पार गेलं मेलं तर आपली मार्क लिस्ट मला वाटतं की एक आज उद्या, आज तर नाही शक्य, उद्या पण नाही वाटत, पण परवा दिवशी आपली मार्क लिस्ट त्या ठिकाणी येऊ शकते असं मला एकंदरीत वाटतंय. तर आता मित्रांनो लक्ष द्या इकडं. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे शहरच्या कट ऑफ संदर्भात मी बोलण्यापूर्वी एक दोन गोष्टी तुम्हाला महत्वाचं सांगतो. मित्रांनो, मी स्वतः पुण्यात होतो आणि पुणे शहरचा पेपर बाहेरच्या व्यक्तीने मी सगळ्यात आधी पाहिला होता, लक्षामध्ये. कारण का मी सेंटरच्या बाहेरच होतो, मुलगा बाहेर आल्याने मी पेपर पाहिलेला, लक्षामध्ये. माझं एक सांगणं आहे फक्त तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं का पेपर हा अवघड आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं काय का पेपर हा अवघड आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का पेपर हा माध्यम आहे. मात्र तुम्ही एक पेपर आपला 22 तारखेला होता आणि मी 21 तारखेला तुम्हाला दुपारी एक व्हिडिओ टाकलेला, तुम्ही पाहू शकता तो. आणि त्या 21 तारखेच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं का पुणे शहरचा पेपर हा मध्यमच येणार आहे, ना अवघड ना सोपा, मध्यम पेपर असणार आहे. पेपरची खरी गंमत काय झाली मी हे सगळं सांगणार आहे. मात्र तत्पूर्वी अजून एक गोष्ट मी सांगितली होती, जिल्हा विशेष तुम्ही 4-4 पुस्तकं 3-3 पुस्तकं वाचले, सगळे वाचले. मी त्या व्हिडिओत सांगितलं होतं जिल्हा विशेष शक्यतो सीपीला विचारलं जात नाही जास्त. पुणे शहरला जिल्हा विशेष वरती जास्त भर देऊ नका. मात्र ग्रामीण असेल तर नक्की भर देत चला जिल्हा विशेष, पण सीपी जर असेल, कुठलाही सीपी असेल तर त्या ठिकाणी जिल्हा विशेष प्रश्न येत नाही. कालही एकही प्रश्न जिल्हा विशेष त्या ठिकाणी आलेला नव्हता. जसं सांगितलं तसं सेम पेपरचा पण पॅटर्न सेम सांगितल्याप्रमाणे पडला, कट ऑफ सांगितल्याप्रमाणे पडला, सगळी भरती प्रक्रिया झाली. आता राहिलाय हा शेवटचा टप्पा. तर आता मित्रांनो, ओपनचा जो कट ऑफ लागणार त्या ठिकाणी, ओपनचा कट ऑफ, ओपनचं ग्राउंड त्या ठिकाणी 43 आहे, लक्षामध्ये, म्हणजे 43चा ग्राउंडचा कट ऑफ आहे. कट ऑफ फायनल लावत असताना विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे तर पाहणं गरजेचं असतंच. मात्र त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा, त्या कॅटेगरीचा, त्या कास्टचा जो ग्राउंडचा कट ऑफ आहे हा किती वरती क्लोज झालाय ते पण फार महत्वाचं असतं, लक्षामध्ये. कारण त्याच्यावरती लगेच समजतं 43च्या खालचा मुलगा ओपन मध्ये ग्राउंड मध्ये घ्यायचं नाही आपल्याला, पुढला राहणार आहेत आणि लेखी पण पुढं, म्हणजे त्यांची टोटल किती होते त्याच्यावरती आपण समजू शकतो. चला तर मग आता प्रॉपरली जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो, ओपनच्या मुलांना तब्बल 178 जागा आहे आणि ओपनच्या मुलींना तब्बल 177 जागा आहेत. मित्रांनो, ओपनच्या मुलींना 132 जागा आहे, 135 जागा आहे, म्हणजे मुलांना आणि मुलींना मिळून 300 प्लस जागा ह्या फक्त ओपन आणि ओबीसीला आहे. मला काल बरेच जण तिला पुण्यात मी भेटले, भरपूर विद्यार्थी भेटले, खूप भारी वाटलं. भरपूर विद्यार्थी भेटले, काही पोलीस झालेले मित्र भेटले, विद्यार्थी पण होते, काही पोलीस झालेले मागच्या भरतीचे आमचे, आपला शितोळे असन, त्याच्यानंतर अजून ते दुसरा, बरेच असं म्हणजे भरपूर भेटले होते. परत इकडं मुलींच्या ठिकाणी पण गणेश ते भेटले, छान वाटलं जराशी. ठीक आहे, बघा मित्रांनो, 178 आणि 135, 177 आणि
35-32 काहीतरी. म्हणजे मुलांना आणि मुलींना मोस्ट ऑफ 300+ जागा आहेत. आता लक्ष द्या इकडं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, मला अजिबात आवडत नाही एखाद्याला 120 मार्क होते. एखाद्याला गॅसवर ठेवायला अजिबात आवडत नाही. एखादं जर होत नसेल, मी डायरेक्ट सांगतो बाळा तुझं काम होत नाही, विषय सोडून दे. कारागृह बघ, SRPF बघ किंवा दुसरं बाकीचं तुझं तू काय असेल ते बघून घे. ओके, हे हार्दिक सरांचं सांगणं. आता तुम्हाला एक मोजून 3 मिनिटांमध्ये मी कार्यक्रम ओके करतो. मित्रांनो, या ठिकाणी ओपनला जागा आहे 300. या 300च्या जागा आहेत ओपनला. मित्रांनो, मला एक सांगा, 135चा कट ऑफ मुलांचं थोडंसं मागं पुढे, मुलींचं व्यवस्थित सांगतो. 135 वरती किती मुलं सापडून असे 135+. माझ्याकडे कालपासून जेवढे मेसेज आलेत त्यातले मला फक्त 135+ असतात 1, 2 आणि 3च मुलं माझ्याकडे 135+ वाले आहेत, ज्यांना 135 मार्क आहेत. मुलींचा जर विचार केला तर 131 असताना फक्त एकच मुलगी भेटलेली. मला वाटतं मी तिचं नाव पण लिहिलं होतं. 131 मार्क असताना एकच मुलगी भेटली. 128 वाली, 127 वाली, बाकी सगळे 125च्या खाली भेटल्या मुली आणि मुलं. आता मुलांचा जो कट ऑफ आहे, हा मुलांचा कट ऑफ कोणी कशाच्या बेसवर लावला, काय लावला, कसा लावला, आपल्याला काहीच आयडिया नाही. लक्ष्मणी, पण एक सांगतो, बरेच जण म्हणतात का पेपर अवघड होता. पेपर अवघड नव्हता, एवढा नव्हता. मात्र एक होतं का पेपर गुगली होता. नक्कीच गुगली होता. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पेपरचा मुलांना खूप फटका बसला आणि वेळ खाऊ पेपर होता. लक्षात ठेवा, वेळ खाऊ पेपर असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं का पाहिजे तशा पद्धतीने मुलांना त्या ठिकाणी पेपरला पूर्ण वेळ देता नाही आला. ज्याला वेळेचं नियोजन जमले कालच्या पेपरला त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपर काय झाला, त्याचा कव्हर पेपर त्या ठिकाणी झालेला आहे. आता ओपनच्या कट ऑफ संदर्भात बरेच जण मी पाहिले, 1-2 सांगतात 108. ते मुलं मला व्हिडिओ पाठवतात. ऍक्च्युअली मी कधीच कोणाचा व्हिडिओ बघत नाही. कट ऑफचा असू किंवा बाकी कोणता, मी कधीच कोणाचा व्हिडिओ पाहत नाही. कधीच नाही पाहत कोणी किती कट ऑफ लावलाय काय लावला. आपल्या मनाला काय वाटेल तो कट ऑफ मी लावत असतो. माझ्या मनानुसार ओपनचा कट ऑफ हा 130+ जाण्याची शक्यता नाही असं बऱ्याच जणांकडून ऐकले, पण तो जाईल असं वाटतंय. कारण की 132, 133 आणि 130 या दरम्यान बरेच विद्यार्थी, म्हणजे ओपनचा कट ऑफ जरी 130+ गेला तो जास्त लांब जाणार नाही तो. ओके, आजच सांगतो, ज्याला 133+ मार्क आहे ते मुलं सिलेक्ट, डायरेक्टली सिलेक्ट तुम्ही. 133, 34 जे मार्क आहे 133+, 32+ तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट, काहीच अडचण नाही. आता ओबीसीचा कट ऑफच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ओबीसीला खूप जागा आहेत मित्रांनो. जवळजवळ ओबीसीला 132 जागा मुलांना, मुलींना 135 जागा आहे. म्हणजे मुलींचा ओबीसीचा कट ऑफ मी नंतर सांगतो. मुलांचा ओबीसीचा जो कट ऑफ आहे हा एक, जर खरंच त्यानुसार जर प्रॉपर आत्ताच्या वेळेनुसार पाहिलं, अजून तर काय मला काय प्रॉपर त्याचा अंदाज आलेला नाही, कारण मी तो लाईव्ह घेणार आहे तुमचा आज. आता मी थोडंसं गावी जाणार, थोडं गडबडीत आहे थोडंसं, म्हणून तो लाईव्ह घेणार आहे, त्याच्यामध्ये क्लिअर करेन मी, तुमचं काळजी न करू. कारण का आज आपला तो हरकत घेण्याचा दिवस आहे. उद्या फायनल आन्सर की परवा दिवशी किंवा अजून 2 दिवसात आपली मार्कांची लिस्ट पण पडेल. मार्क लिस्ट पडल्यावर तर लगेच मी त्यानंतर व्हिडिओ टाकणार, त्याच्यात तर तुम्हाला फायनल सांगणारच मी का बाबा किती कट ऑफ लागेल. पण आता पण सांगतो की पुणे शहरला मुलांचा कट ऑफ हा ओपनचा 130च्या घरात राहील. म्हणजे तो 130च्या घरात राहील, म्हणजे ते घर म्हणजे असं का 132, 130, 132 या दरम्यान तो कट ऑफ फिरल. लक्षामध्ये 31, 32 या दरम्यान फिरल. ओबीसीचा कट ऑफ 1-2 मार्कांनी खाली राहू शकतो, फक्त 1-2 मार्कांनी. म्हणजे ज्या मुलांना ओबीसीला 130 मार्क आहे, फक्त ओबीसीला 130 बोलतो मी, बाकी कॅटेगरी नाही, फक्त ओबीसीला 130 मार्क आहे. आणि बाकीचे कोणत्याही कॅटेगरीला जर 130+ मार्क असेल तर त्या मुलांचं फायनल सिलेक्शन 130+ मार्क बाकी कोणत्या कॅटेगरीला जर असेल तर. फॉर एक्झाम्पल, कट ऑफ लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायची असती, तुम्हाला समजलं असेल, ओबीसीचा जो कट ऑफ आहे ग्राउंडचा हा मुलांचा 36 लागलेला आहे आणि एससी कॅटेगरीचा 37 लागलेला आहे. म्हणजे मुलांचा एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा 37 लागलेला आहे आणि मुलांचा 36 ओबीसी 36 लागला. म्हणजे एससीचं मेरिट जास्त लागलं ओबीसी पेक्षा. हे कुठे झालं मित्रांनो, हे झालं लेखी परीक्षेला. मग हे जर लेखी परीक्षेला आपल्या रिटर्नला ग्राउंडला झालं, मग हे ग्राउंडला जर घडले तर लेखी परीक्षेत सुद्धा अशा गोष्टी घडल्या तर काही वेगळं वाटण्यासारखं नाही. समजते ना? लिखित पण जर अशा गोष्टी घडल्या तर वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स, मार्क्स, टोटल मार्क्स आणि तुमची कॅटेगरी टाकायची, सगळ्यांनी टाकून द्या. ओके, हा वेगळं असं काही नाही, बरोबर. आता प्रश्न असा राहिला की या विद्यार्थ्यांना जर एससी आणि एसटीचे 125च्या आसपास काम होऊन जाईल, 123, 24, 25ला काम होऊन जाईल. ओबीसी 126 ते 128, पण 127 ते 129 या दरम्यान ओबीसी राहून जाईल आणि 130 ते 132 या दरम्यान ओपन राहील मुलांचं. ओके, मुलींचा कट ऑफ फायनलचं सांगायचं झालं तर, मुलींचा कट ऑफच्या बाबतीत जर ठरवलं तर मुलींना सुद्धा ओपनला 177 जागा आहेत. मित्रांनो, मुली काही जास्त 130 क्रॉस मुली नाही, 130 क्रॉस करणाऱ्या मुली जास्त नाही, 125 क्रॉस करणार, 120 क्रॉस करणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर ना. मग 130 क्रॉस करणाऱ्या मुलींची संख्या नाही.
असं समजा 130 वरती 15 मुली, 120 129 वरती 15 मुली, 128 वरती 15 मुली, 127 वरती 15, एवढ्या तर नसतातच मुली. असं जर केलं तर ओपनच्या मुलींचा कट ऑफ 119 येतो. 119 118 दरम्यान ओपनचा मुलींचा कट ऑफ येतो. मात्र मुलींना मार्क बऱ्यापैकी आहेत, त्याच्यामुळे मला एक वाटतं ओपनच्या मुलींचा कट ऑफ आहे. मुलांचं सांगतो SC ST EWS VJNT यांचे सगळे कट ऑफ 130च्या खाली राहतील. फक्त मला वाटतं त्याच्यात एक कट ऑफ जर वरती गेला तर सांगू शकत नाही. एक म्हणजे NTD आणि VJNT हे दोन जे कट ऑफ आहे, कदाचित हे NTCचा पण सांगते, हे 3 कट ऑफ कदाचित ओबीसीला क्रॉस करणार तिथं. म्हणजे ओबीसीच्या कट ऑफ पेक्षाही ते कट ऑफ जास्त लागणार आहेत. लक्षामध्ये NTD VJNT आणि NTC हे कदाचित लागू शकतात. माझा एक अंदाज आहे. माझा अजून एक उद्याच एक लाईव्ह घेतला ना, त्याच्यात माझा प्रॉपर अंदाज येऊन जाईल. लक्षामध्ये हा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीं सांगतो, ज्या मुली 120 प्लस आहेत, ज्या मुली 120 प्लस आहेत त्यांनी निश्चिंत राहायला, काहीच विषय नाही, तुमचा काहीच प्रॉब्लेम. ओपन नाही, बाकी कोणती कॅटेगरी असो 120 प्लस मुली एकदम निवांत राहा. राहिला प्रश्न आता 115 ते 120 या दरम्यान मुली. सगळ्यात जास्त मुलींची जर संख्या पाहिली, लक्ष द्या, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची मुलांची जर संख्या पाहिली, रेशो मोठा आहे ना, जो मोठा क्राऊड आहे ना तो 124 ते 128 या दरम्यान खूप मोठा क्राऊड आहे मुलांचा. आणि मुलींचा जो क्राऊड आहे ना 115 ते 119 या दरम्यान मुलींचा खूप मोठा क्राऊड आहे. म्हणजे सगळा जवळजवळ 70% क्राऊड आहे 4 मार्कात आहे. मुलांचा पण 70% क्राऊड त्या 4 मार्कात, अशी गंमत आहे. आता एखाद्या अर्ध्याला असतात मार्क 138 का 135 136. आता मला ते एनटीड का काहीतरी 136 तर मला मॅच झाला होता सर, 136 होईल का, असं एखादा अर्धा असू शकतं. पण मग जागा पण ओपनला तेवढ्या आहेत ना, ओपनला तेवढ्या मुलांना वरती लोटायचे तुम्हाला 150. पण अजून एक खासियत तुम्ही पाहिलं, कुठला तरी कट ऑफ लागले 115 121 त्या मुलांना मार्क होते. एक पहिलं जे सिलेक्ट झाले 121 आणि दुसरा 115 आले, मध्ये एक पण मार्क आला मुलगा नाही. का झालं हे, कशामुळे झालं? कारण त्या ठिकाणी मुलांची संख्याच कमी आहे. तसं पुण्यात असा गॅप पडणार आहे का? गॅप पडू शकत नाही पुण्यामध्ये, कारण मुलांची संख्या पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि एक लक्षात ठेवा, बरेच जण म्हणतात मुलांना मार्क नाही, बाळांनो मुलांना मार्क पडतात, हे आपल्याला कळत नाही. आणि लक्षामध्ये असे काही चुकीरुस्त मुलं असतात का जे टायमिंगला फायनल आहे ते वेगळीच नाव येतात, मुलांना मार्क पडत असतात. त्याच्यामुळे दोन्ही कट ऑफच्या संदर्भात मी सांगेन, मुलींचा जर 116 प्लस 115-16 प्लस मुलींना मार्क जर असतील तर त्या मुलींनी शक्यतो SC असन, ST असन, EWS असन, ECBC असन, त्या मुलींना चान्सेस आहे. किंवा 117 ते 118 दरम्यान जर NTC असेल, VJNT असेल, या मुलींना पण त्या ठिकाणी संधी येईल. आता VJNT, NTD आणि NTC या 3 कॅटेगरीचं काय होणार, ओबीसी पेक्षा यांचं पण मेरिट जास्त जाऊ शकतं. कारण ओबीसीला आणि ओपनला मिळून 300 जागा आहे. म्हणजे एखाद्या मुलीला जर 121 टोटल असेल, 3 डोक्यात एक ठेवायचं का, आपल्याला वरून खालपर्यंत आपल्या पुढे 300 पुरी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण 300 आलो पाहिजे. मग तू 299 जरी आली ओबीसीतून, म्हणजे ओबीसी कॅटेगरीचे असेल तर तरी काही अडचण नाही. तसेच एसीबीसी कॅटेगरीची, मग त्या एसीबीसी कॅटेगरीच्या मुलीने हा विचार केला पाहिजे तर बाबा माझ्या जागा 52 नाही आणि हे 177 म्हणजे काय 225 जागा आहेत काहीतरी, मी कुठं येऊ दे पण त्या 225 माझं नाव आलं पाहिजे, तर तू त्या कट ऑफ मध्ये बसते. 225 म्हणजे ओपनच्या धरून लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही या ठिकाणी हे करून घ्या. त्यानंतर राहिला प्रश्न आता मित्रांनो मेरिटच्या संदर्भात. मी फायनली तुम्हाला एक लाईव्ह घेईन आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही मेरिट संदर्भात, पेपर काय अवघड नव्हतं, माध्यम लेवलचा पेपर होता. मराठीला भरपूर विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता थोडंसं किचकट होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं, मी काय पाहिलं नाही. मात्र वेळ खाऊ होतं हे बाकी 100% खरे. त्याच्यामुळे मुलाला वेळ पुरला नाही पाहिजे तसा. त्याच्यामुळे ठीक आहे, ओपनचा कट ऑफ. फक्त एक काम करा, मी परत एकदा महत्वाचा व्हिडिओ टाकेन. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सगळेजण कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स टाका, कॅटेगरी टाका आणि टोटल टाका. लक्षामध्ये मेल का फिमेल ते एक टाका. मी तुमचा कट ऑफच्या संदर्भात प्रॉपर व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहे मित्रांनो. जागेच्या संदर्भात काय असेल, ओपनचा मुलांचा कट ऑफ 130 प्लस असेल, ओबीसीचा कट ऑफ 128 ते 127 म्हणजे 126-27 दरम्यान ओबीसी येऊ शकतं. आणि बाकी SC ST VJNT वगैरे, VJNT नाही, SC ST असेल, EWS असेल, ACBC असेल, काही ऑर्डर काय का अशा SBC वगैरे असतील तर त्यांचा जो कट ऑफ आहे, त्यांचा कट ऑफ हा 126-25च्या घरामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो, इथपर्यंत येऊ शकतो. पण हे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस सगळे मुलं ओपनचे आणि ओबीसीचे किंवा अदर कॅटेगरीचे भरले आणि त्या प्रत्येक मार्कावर जर आपण 10-10, 15-15 विद्यार्थी जर त्या ठिकाणी केले तरी त्या ठिकाणी तुमचं मेरिट किती नंबरला येते त्याच्यावरून ठरतात. मी पाहिलं तुम्हाला ओपनच्या मुलींचं पाहिलं, प्रत्येक मार्कावर 15 मुली जरी ठेवलं तर 177 जागा आहेत. आणि लक्ष्मी 130 पासून सुरुवात केली तर 120 पर्यंत 150 होत्या आणि पुढे परत 15 म्हणजे 119 होत्या. म्हणजे ओपनच्या मुलींचा कट ऑफ हा 120च्या दरम्यान 20च्या घरात असेल आणि ओपनच्या मुलांचा कट ऑफ हा 130च्या घरात असेल. 10 मार्काचा डिफरन्स दोन्ही कट ऑफ मध्ये त्या ठिकाणी असेल. ओके, ठीक आहे. अजून सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पण तुम्हाला माहिती. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पाहत राहा आपला युट्यूब चॅनल. जय हिंद.
जय भारत. पण पोलीस भरतीची तयारी करताय आणि आपल्याला माहिती आहे लेखी परीक्षेचे पेपर पण जवळ आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं अतिशय महत्त्वाचं एक बुक तुम्हाला मी सजेस्ट करीन. का या बुकमधून बरेच प्रश्न आत्ताच्या 15 मार्चला झालेल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो पुणे शहरचा पेपर पण आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेल्वेचा पेपर आहे, मुंबई शहर असेल, नवी मुंबई असेल, अजून बरेच पेपर, ठाणे शहर असेल, बरेच पेपर बाकी. त्यासाठी एक छान बुक आहे मित्रांनो. संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. पोलीस भरती 272 प्रश्नपत्र संच आहे. अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक स्पष्टीकरणाचं उत्तर आहे मित्रांनो. 14,675 प्लस प्रश्न आहे. पोलीस शिपाई भरती 2024, एसआरपीएफ शिपाई भरती 2024, वाहन चालक भरती 2024, बॅट्समन शिपाई, कारागृह पोलीस सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला 846, 24 अशा प्रश्नपत्रिका दिल्या मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी लेखक संकलित केलेलं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक आहे मित्रांनो. खूप छान बुक आहे. तुम्ही नक्की मित्रांनो हे पुस्तक खरेदी करू शकता. महाराष्ट्रात सर्वत्र हे बुक या ठिकाणी आता उपलब्ध आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि फक्त स्मार्ट स्टडी म्हणा का तुम्हाला लगेच स्मार्ट स्टडीचं 272 पोलीस भरतीचं पुस्तक देते. 6वी आवृत्ती घ्या शक्यतो. फुल्ली अपडेटेड आवृत्ती आहे. चालू घडामोडी सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट केलेले सगळे झालेले प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये आहेत. ओके, धन्यवाद.